मित्रांनो, तर सकाळी अचानक प्लॅन ठरला आमचा. सूरजला फोन केला, लाला तर इथंच होता, तर आम्ही निघालो सिंहगड फोर्टला. जाताना आम्ही गेलो DP रोडने हडपसर गाडीतळ येते, तिथून आम्ही गेलो पुढे वानवडीला. ए बाजूला बाजूला चल 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 ए जाड्या चल. हे बघा महानगरपालिकेचे खड्डे, खड्ड्यात खड्डे. आधीच आम्ही खड्ड्यात गेलोय आणि हे खड्डे वेगळे. ओए देख अपना राइडर आहे हा KTM रायडर. ये तो बहुत स्पीड में गए रे. सपाट हो जाएगा, पापड़ हो जाएगा. ए सपट हो जाएगा, पापड़ हो जाएगा रे तू. अपना राइडर बहुत फास्ट गया रे. तुझो न समजाए तू जाने ना. हा ना, काय सांगू. प्रेम करू नका, केलं तर खऱ्या व्यक्तीवर करा. हा, केलं तर खऱ्या व्यक्तीवर करा, नाही तर करू नका. त्या प्रेमिकेसाठी एक गाणं. कैसे बताए क्यों तुझको चाहे यारा बता ना पाए बातें दिलों की तुझो न समजाए तू जाने ना. आता आपण कुठे आहेत? लाला कुठे रे आपण? ए क्या देख रहा है तू? क्या देख रहा है? क्या देख रहा है? आपण आहे नोबेल हॉस्पिटल पाशी, जिथं अजित पवार साहेब म्हणले होते की पूल नेमका कुठं जातो कळत नाही. तर हा आहे तो फ्लायओव्हर. कुठल्या साईडला वळाव कळत नाही जर त्या फ्लायओव्हरवरून गेलं तर. ते चिड्डीत पाणी गेलं गेलं. बुवा तू वाहिनी असलाय का नाही खाली? तो सगळं पाणी चाललंय. पाणी गेले खाली, गाडी चालवतोय असा की बरोबर पाण्यातून फास्ट पळतो. मला वाटलं तो नी असला काहीतरी. खाली रेनकोट नाही घातलं, वर आहे. आता शूट मी कंटिन्यू चालू होतं मोबाईलने आपल्या 15 Pro मध्ये. आणि कात्रज मध्ये आम्ही आल्यावर तिथं फुलच काम चालू आहे, तिथे खूप ट्रॅफिक. तर आम्ही घुसलो शॉर्टकटने कात्रज तलावाच्या साईडने. मी कसली गाडी चालवतोय? लाला हळू पळव जा गाडी. सियारा खाली जाशी. मैं तो यम्मी मम्मी की यम्मी नहीं मम्मी की तरह दिख रहा हूँ. यम्मी मम्मी क्या है? पांढरा तुला रेनकोट सापडला कुठे? मम्मी यम्मी. कैसा गाडी भाग रहा है. किती पळवते? 50. हे बघा कात्रज तलाव, इथून आम्ही गेलो. पावसाळ्यात अग्निशामकची गाडी पुन्हा दिवस व्हायला झाली होती. लोक लय विजलीत मला. क्या नजारा आहे वाह. तर इथून एकदम मस्त व्ह्यू, चांगला रोड भेटला आम्हाला. कात्रजचा जो जुना घाट आहे त्या रोडने अजिबात खड्डे नव्हते. त्या रस्त्याचं कौतुक केलं पाहिजे, असा रोड आहे तो. ठीक आहे, जो खेड शिवापूरच्या ज्या हायवेला लागतो तिथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आहे ह्या रोडला. जेव्हा तुम्ही कात्रजचा क्रॉस करता तेव्हा दारूबंदी नाही, नो पार्किंग आहे, नो पार्किंग. हिरवी झाडी, पिवळा निसर्ग, पांढरे ढग, यात मी हरवलो. काय झाडी, काय डोंगर, काय एकदम ओके मध्ये. कसं आहे एकदम ओके मध्ये कार्यक्रम आपला. ओके एकदम आहे, एकदम ओके मध्ये नियोजन. तर आम्ही पुढे होतो आणि मध्येच लालामध्ये हरवला. तर आम्ही थांबलो थोड्या वेळ, त्याला तो येईपर्यंत वाट बघितली. ओमिनी माय फेवरेट. किडनॅपरची गाडी लाला. मला नेलं होतं बरं की आता गाडीने. कधी नेलं होतं? 10वीत असताना. किडनॅपरची गाडी लाला. कैसा बघा राहिलो.
लाला असं रेकॉर्ड केलं परत मजा येईल व्हिलॉगला. असं रेकॉर्ड करा बस 2-3 जण सूर्याला बोलवायचं. देख लाला मिल गया, देख कैसा गाड़ी चल रहा, धूम चाले चाले धूम. धूम चाले धूम धूम. तर अल्टोवाला खूपच पळवत होता. रॉंग ओव्हरटेक करायची काय गरज आहे? गाडी बघ, साईज बघ तुझी, तू काय तो करतोय? डबड चालितोय. काय वाह, काय धबधबा आहे. एकदम छोटासा वॉटरफॉल ज्याच्यात काहीच नाही, त्याच्यापेक्षा जास्त तर आम्ही ते बोलायचं नव्हतं मला. कट करा कट. तर इथून बघू शकता व्ह्यू याचा कात्रज जुना घाट. कात्रजचा जुना घाट नाही, बोगदा. बोगदा बोगदा होय, एक बोगदा. तर हा बघू शकता ह्या कात्रजचा बोगद्यात बोगदा. अजिबात लाईट नाही, काही नाही. जे होय, मला काय झालं, मला काय झालं. तर ह्या बोगद्यामध्ये बघू शकता एकदम सुनस शांत, काहीच लाईट नाही, खूप रिस्क. ओव्हरटेक करू नये अशी काळजी तुम्ही घ्यावी. फाटते या बोगते बाबा. तर खूप काळोखून डायरेक्ट उजेड, जसं काय स्वर्गात आलोय आपण असं फिलिंग आलं. वाव, डायरेक्ट स्वर्ग. स्वर्ग. त्याच्यानंतर आम्ही थोडं थांबलो, आम्हाला डॉगेज बाई भेटला, त्याच्याबद्दल 2 शब्द. डॉगेज बाई किती रे आपला, डॉगेज बाई ओको यांनी शिवाय दिली गेला बरं की आपल्याला. काय म्हणतो काहीतरी मला माय दाखते किशोर मम्मी. डॉगेज भाई, हाय भाई, किधर है तू, क्या कर रहा है इधर. मेरा भाई था वो, जाने दो उसको, बाय बाय करते, चलो आगे जाते. यहाँ से फिर से हमारा सफर चालू. ए मामा मामा. आम्ही राईट टर्न घेतला. तर आम्ही आलो आहे आता किड शिवापूरमध्ये. किड शिवापूरपासून आम्ही राईट टर्न घेतलाय शेवटला. पिक्चरला जाणं काही आहे का काय. 49 देख 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 कैसा कर रहा है. देख मेरे को देख, मेरे को देख, मेरे को देख. कोल्हापूर गाव आहे, तिथपर्यंत सरळ रोड आहे. तिथून पुढे राईटला एक पाटी आहे. खेकडं 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 पकडायला गेलते. तर व्ह्यू बघू शकता, एकदम ढग आणि धुके आणि पाऊस सगळ्यांचं कॉम्बिनेशन असा व्ह्यू. एकदम मस्त पैकी वातावरण. हा अनुभव एकदम भारी मस्त होता. आम्ही पोचलो किल्ल्यावरती नजारा बघू शकता. फुल पार्किंग, फुल फुल वारं आणि फुल पाऊस, फुल पाणी सगळीकडे आमच्या आतमध्ये. सगळीकडे पाणी गेलंय. तर आम्हाला लागली भूक आणि आम्ही सुरू केलं. त्याच तर मी मम्मी यम्मी तर चरत होतो. तर हे दोघं बघा, जादू कोई मिल गया मधले, एक लालवाला एक पांढरावाला. एक यम्मी एक मम्मी. देख कैसा जाग रे. तर नजारा बघू शकता. इथून जर खाली पडलं की डायरेक्ट ढगा. कैसा दिख रहा है मी. आम्ही आता आलो शेगर किल्ल्यावरती. अजून लांब आहे खूप. पुढचा अनुभव तुम्हाला सांगतो. या तुम्ही. तर आम्हाला हे सूरज सर गाईड करते आम्हाला. KTM रायडर गाईड करणारे पुढे पुढे त्यांच्या, आम्ही त्यांच्या मागे मागे. तर अतिशय मस्त असं वातावरण होतं पुढं. वातावरण पाणीच पाणी. लाला बघू शकता चहा कॉफी चाय चाय चाय.
व्हिडिओ काय नाही विचारलं? राजेंद्र सुंदर क्षीरसागर व्ह्यू तो पण क्षीरसागर हा का? वरती आल्यानंतर. आणि पाणी आम्ही मोबाईल कव्हरमध्ये टाकला होता, त्यामुळे थोडंसं पांढरं पांढरं दिसत. आम्ही कव्हर काढला मोबाईलचा, नंतर व्ह्यू बघू शकता. आता कव्हर काढल्यानंतर कव्हर काढल्यानंतर मोबाईलचं ये तू क्या देख रहा है, ये तू क्या देख रहा है, चल चल आगे चल. 3 डोळे बघून तो पण शॉक. लाला हा तू आजीसोबत काय गप्पा मारतोय? आजी मी तिथे जेवायला चल बाळा, बेसन भाकर. काहीच तर आम्ही आता घेतोय खायला काहीतरी. त्या दोघांना भूक लागली आहे खूप. आता या मावशीकडून घेतलेलं आहे. एकदम असं मस्त तोंडाला पाणी सुटेल असं व्ह्यू होता बीचच्या जागी. लाला पायनॅपल. म्हणलं चार रे मला ते घेऊन दे रे. तर आमचं झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो वरती. तिथे गेल्यानंतर एक नंबर अशी सैन्य, त्यांच्या मूर्त्या आणि समाधीचं ठिकाण एकदम पवित्र असं. ह्या क्लिप बघून असं वाटलं की थोड्या वेळासाठी काहीतरी वेगळा चमत्कारच झाला असं वाटलं. चमत्कार झाल्यासारखं मोबाईलमध्ये पण हे दृश्य कॅप्चर झालं. तुम्ही बघू शकता की कसं दृश्य आहे, एकदम मस्त. नंतर आम्ही एकदम मस्तच झालो. त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. थोड्या वेळ आम्ही तिथे वरती फिरून नंतर आम्ही थोडीशी मौज मजा करत उड्या मारत खाली खाली गेलो. आमचे पावलं घराकडे वळत नव्हते, पण तरी परतीचा प्रवास, पोटाची भूक घेण्यासाठी आम्हाला घरी जावंच लागलं. नंतर आम्ही सुरू केला रायडिंगचा व्हिडिओ शूट. जाताना पण दृश्य खूप चांगलं होतं. त्याचबरोबर फोटोची ओढ, माया सगळ्यांनाच असते. चला द एंड. लाला भी घरी जा रहा है. मित्रांनो, तर आम्ही आता ते जस्ट आता पोहोचलो. आमची ट्रिप खूप मस्त झाली. मस्त झाली. आणि किती पाऊस लागला. पाऊस खूप झाला. भिजलोय पूर्ण. अजून पण पाऊस चालू आहे. आता मला इथून तळेगाव जायचं. एकटाच आहे मी. एकटाच जाता. सूरज घरी जा रहा है. बाय बाय. तर आम्ही पोहोचलो. इथून नंतर मोबाईल आतमध्ये टाकला, व्हिडिओ शूट वगैरे सगळं बंद केलं, कारण एवढा पाऊस होता. सिंहगड किल्ल्यापासून ते घरी येईपर्यंत कंटिन्यू पाऊस. आम्ही फुल सगळे भिजलो होतो, रेनकोट असून सुद्धाही. तर आम्ही आजारी पडलो नाही, कारण आम्हाला एका मित्राने सजेस्ट केलं होतं की आजारी पडायच्या आधीच गोळ्या खायच्या. तर आम्ही खाल्ल्या गोळ्या, तर आम्हाला काही झालं नाही, तिघांनाही. आणि एकदम सुखरूप असे आहोत. त्यामुळे किती भिजलं तरी आजारी पडणार नाही, फक्त स्ट्रॅटेजी वापरायची. तर थँक्यू गाईज, बाय, गुड नाईट. मिलते अगले व्लॉग में. तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. लवकरच येत आहे नवीन व्लॉग. द काळू वॉटरफॉल. काळू वॉटरफॉलचा व्लॉग येत आहे नवीन. हा व्लॉग एडिट करायला खूप दिवस लागले, सॉरी. नवीन व्लॉग येतो लवकरच.